शांत आता. हा, झालं का तुमचं? चालू करायची का भागवत? झाले ना, बसले ना तुम्ही? मला एक गोष्ट सांगू का? सांगू का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. हो म्हणला तर सांगेन, नाही तर मग चला पुढे. हो, ऐका नीट लक्ष देऊन बरं का. एकदा काय झालं, तुम्हाला सर्वांना माहितीये, जर तुम्ही गाडी शिकला तर तुम्हाला ना एक टेस्ट असते, म्हणजे परीक्षा असते. ती दिल्यावरती तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स भेटतं. ड्रायव्हिंग लायसन्स भेटण्यासाठी ती परीक्षा पास करावी लागते. अशीच एक आमच्या गावची होती बरं का, माता माऊली, आणि ती स्कूटी शिकत होती बरं का. स्कूटी शिकत होती आणि तिला चालवायची होती. ती गेली ड्रायव्हिंग लायसन्स काढायला. मग ते फॉर्म वगैरे भरला, तिचं ते शेड्यूल वगैरे आलं. त्या दिवशी तिला ते पेपर द्यायला जायचं होतं. तिथं असं असतं, अशा प्रकारे रस्त्याचं असं बनवलेलं असतं हे रस्ता, आणि त्याच्यावरून आपल्याला गाडी चालवायची असते. मग तिचं ते झालं, आणि तो जो परीक्षा घेणारा एक माणूस होता ना, त्याने तिला विचारलं, ताई, तुमच्या समोर म्हणजे तुम्ही गाडी चालवताय आणि तुमच्या समोर रस्त्यामध्ये पती आला आणि तुमचा भाऊ आला, तर सगळ्यात पहिले तुम्ही कोणाला माराल? तुम्ही सांगा बरं. तुम्ही रस्त्याने गाडी चालवताय, सपोज म्हणा तुम्ही रस्त्याने गाडी चालवताय, तुमच्या समोर भाऊ आला आणि नवरा आला, तुम्ही काय मारणार सांगा बरं? ती माता माऊली खूप हुशार होती. पंढरपूरची होती ना. पंढरपूरची माणसं लय हुशार राहते महाराज, खूप हुशार राहतात पंढरपूरची माणसं. ती माता माऊली म्हटली, काय करता दादा, मला नवरा खूप प्रिय आहे, पण नवऱ्याशी आता लग्न झालंय. म्हटली, नवऱ्यासाठी त्या ठिकाणी रक्ताच्या भावाला नाही मारू शकत, मी पहिले नवऱ्याला मारेन. ते माणूस म्हटला, अहो ताई, पहिले ब्रेक मारायचा असतो. आता आपल्या सगळ्या ज्या तुम्ही आता क्रिया करताय त्यांना सगळ्याला ब्रेक लावा. म्हणजे तुमचं मन आता जिकडं तिकडं उडत आहे ना, त्याला आता इथं आणा. आणि आता इथून पुढची जी कथा आहे ती थोडीशी लक्ष देऊन ऐका, थोडीशी लक्ष देऊन ऐका बरं का. माझ्याकडे लक्ष असलं पाहिजे, एकीनेही मागं बोलायचं नाही. जर कोणी बोलताना मला दिसलं, जर कोणी इकडं तिकडं बघताना हिची तिची टिंगल टवाळी करताना मला दिसलं, तर मी बोट करून तुम्हाला उभं करणार आहे बरं का. लक्ष असू द्या. आपलं चौकोनात विसरायचं नाही, आपला चौकोन आहे ना. चला, आता आपण चरित्र पाहणार आहोत. ते म्हणजे आता आपण उत्तनपाद राजाचा हा जो वंश आहे तो पाहिला. ध्रुव बाळाचं पाहिलं. ध्रुवाने भगवंताची सुंदर अशा प्रकारे स्तुती केली. यंतः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. भगवान परमात्मा ध्रुवावरती प्रसन्न झाले. त्याला सांगितलं, 36,000 वर्ष तू राज्य करशील. आणि भगवान परमात्म्याने ध्रुवाला ध्रुवपद प्राप्त करून दिलं. ध्रुव तारा आपल्याला माहिती ना, तर त्याने ते पद प्राप्त केलं आणि ध्रुवाने सुंदर अशा प्रकारे त्या ठिकाणी राज्य केलं. आता हे झालं ध्रुवा बाबतीत. दुसरं होतं ते म्हणजे प्रियव्रत राजा. आता त्यांचा जास्त विस्तार मी घेणार नाही, मला पुढे जायचंय. प्रियव्रत राजा होता, त्याचा पुढे झाला, त्याचा पुत्र झाला अग्निद्र. महत्वाचे म्हणजे थोरले पुत्र घेते मी बरं का इथून. प्रियव्रत राजाचा अग्निद्र झाला. अग्निद्रच्या ठिकाणी नाभी जन्माला आला. नाभीपासून स्वयं भगवान परमात्म्याचा अवतार ऋषभदेव जन्माला आले. बोलिये ऋषभदेव भगवान की जय. आणि असं सांगतात की हे जे ऋषभदेवजी होते त्याने खूप चांगल्या प्रकारे नीतीने धर्माने राज्य केलं. इकडे लक्ष द्या. आणि
आता त्यांनी सगळ्याचा त्याग केला. त्यांचा मुलगा होता भरत. त्या भरताला त्यांनी राज्यगादीवरती बसवलं आणि वनाच्या दिशेने निघून गेले, दिगंबर रूप धारण करून. दिगंबर म्हणजे काय? ज्यांचं हे आकाश आहे ना, तेच वस्त्र ज्यांनी परिधान केलेलं आहे वस्त्र म्हणून आकाशाला, ते दिगंबर. त्या ठिकाणी त्यांनी दिगंबर त्या ठिकाणी अवतार धारण केला, भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं, स्वतःला मोक्ष प्राप्त करून दिला. त्यांचे जे पुत्र होते भरत, त्यांनीही खूप चांगल्या प्रकारे राज्य केलं. आणि आता भरताने खूप वेळ राज्य केल्यानंतर आता त्यांना वाटलं की आता भगवान परमात्म्याची प्राप्ती करून आपल्याला घेतली पाहिजे. कारण जीवनामध्ये तुम्ही सगळं काही केलं. आता तुम्हाला सांगू का, मी एका आश्रमामध्ये गेले होते. तिथं मी एका त्या ठिकाणी महिलेला भेटले. तर ती महिला आपल्या त्या ठिकाणी भारतातली नव्हती महाराज. ती कुठली होती? फ्रान्स मधली होती, दुसऱ्या देशातली होती. तिला आपलं मराठी वगैरे जमत नव्हतं. मी तिच्याशी बोलण्याचा फक्त 1 सेकंद बोलण्याचा प्रयत्न केला. म्हटलं कुठून आला? ती म्हटली मी फ्रान्स वरून आलेली आहे. म्हटलं तुम्ही सारख्या येत जाता का? तर ती म्हटली हो, मी कधी कधी येत जाते. कशासाठी येतात? तर ध्यानासाठी. तिथं ध्यान करण्यासाठी त्या ठिकाणी येत राहतात. आता मला सांगा, फ्रान्स सारखे मॉडर्न देश आहेत, त्यांच्या ठिकाणी काही कमी आहे का? नाही. पण भारतीय आपली संस्कृती, भारताने शिकवलेलं जे काही ज्ञान आहे ना महाराज, एवढं विशाल आहे, एवढं चांगलं आहे ना, बाहेरच्या देशातले लोक सुद्धा आपल्या देशामध्ये येऊन ते ज्ञान प्राप्त करून घेत आहे आणि स्वतःच्या जीवाचा उद्धार करत आहे. एवढं सुंदर ज्ञान आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे, पण आपल्याला घ्यायचं कळत नाही. एक सुंदर अशा प्रकारचं पुस्तक आहे जे मी वाचलंय, द मंक हू सोल्ड हिज फरारी. रॉबिन शर्मा म्हणून त्यांचे रायटर आहेत. त्यांनी ते पुस्तक लिहिले. त्याच्यामध्ये त्यांनी एका माणसाची कथा सांगितली जो अमेरिकेमध्ये खूप मोठा त्या ठिकाणी वकील होता. एवढा मोठा वकील महाराज, त्याच्याकडे केसच केस आणि पैसा इतका अफाट महाराज. आता पुस्तकावरूनच नावावरूनच समजलं असेल, फरारी. फरारी गाडी काही महाराज थोडी महाग आहे का? इथे आमची आल्टो घेण्यातच टायर पंक्चर होती महाराज, हवा टाईट होती. ती फरारी म्हणजे खूप मोठा प्रकार आहे. गाड्यांमध्येही खूप, जशी तुमची गाडी मोठी तशी तुमचं त्या ठिकाणी प्राइस पण गाडीची मोठी. आता तुम्ही BMW घ्यायला गेला, मर्सिडीज घ्यायला गेला, वॅगनआर घ्यायला गेला, वॅगनआर थार तरी स्वस्तच आहे, एवढी पण महाग नाही. पण BMW आणि मर्सिडीज एवढी नाही महाग. पोर्शे कार, या कार खूप महाग आहेत महाराज. तर त्याने सगळ्याचा त्याग केला. त्याला त्याच्या जीवनामध्ये आनंदच भेटेना महाराज. एवढा मोठा वकील होता, एवढा पैसा छापला, पण जीवनामध्ये आनंद नाही. आणि ही अवस्था तयार होते. पैसा जीवनामध्ये आहे, सगळं सुख आहे, परंतु जीवाला समाधान लाभत नाही. म्हणून त्याने काय केलं? सगळे त्याची प्रॉपर्टी विकून टाकली आणि आपल्या भारत देशामध्ये आला. हिमालयामध्ये जाऊन साधूंचा संग केला आणि साधूंचा संग केल्यानंतर त्याला ज्ञान प्राप्त झालं. ध्यान केलं त्याने भगवंताचं, निर्गुण स्वरूपाचं, आणि ध्यानातून त्याला आनंद प्राप्त झाला. मला सांगायचंय काय, संसार कितीही केला ना तरीही माणसाचं मन भरत नाही. मग माणसाला समाधान चित्तामध्ये ठेवायचंय. मग ते कधी होईल? जर भगवान परमात्म्याचं नामस्मरण आपण केलं तर मात्र चित्तामध्ये समाधान राहील. भरताने सगळ्याचा त्याग केला, जंगलामध्ये आले, वनामध्ये आले आणि भगवान परमात्म्याचं ध्यान करू लागले. ध्यान करू लागले, हरीचं नामस्मरण करू लागले, हरी 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 करू लागले. आणि एके दिवशी काय झालं? भरताने एक दृश्य पाहिलं. नदीच्या किनारी बसलेले ध्यान करत आणि ते पाहतात एक हरिण आहे. हरिण गर्भवती आहे. हरिणी गर्भवती आहे. ती पाणी पिण्याकरिता आलेली आहे. पाणी ती पिते आणि पिता पिता महाराज तिच्या कानावरती सिंहाची डरकाळी ऐकू येते. जशी सिंहाची डरकाळी ऐकू येते तशी तिला सिंह पाहण्याची इच्छा तयार होते. म्हणजे मला
पण खरा सिंह आम्हाला भेटतच नाही. गेल्या वर्षीपासून मी ट्राय करते जाऊन भेटून यावं वाघाला. आमचे प्रकाश महाराज आम्हाला म्हटले होते त्यांनी वाघ धरून ठेवला, पण आज गेलो तर वाघच सापडला नाही. महाराज काय सांगता, पळून बिळून गेला का काय? वाघच नाही सापडलं. बघण्याची इच्छा आहे, म्हणजे दुरून का होईना, हँडशेक तर नाही करणार जाऊन, पण दुरून का होईना पण बघण्याची इच्छा आहे. पण तो सापडतच नाही, मला दिसतच नाही. असं आता कधी त्याला वाटलं भक्ती महाराजांना जाऊन भेटायला तर येईल तो, इथं नको यायला, पण जंगलात जाऊन भेटू त्याला. तर वाघाची डरकाळी ऐकली आणि हरिण तिथल्या ठिकाणी घाबरली, आणि घाबरल्यानंतर त्या ठिकाणी तिथंच ती प्रसूत झाली. आणि छोट्याशा हरिणाला तिने जन्म दिला. ते हरिण तिथंच पडून राहिलं, हरिणी मरून गेली. आणि आता भरत राजाला त्या हरिणीच्या पिल्लाची दया यायला लागली. बघा वासना कशी घालते. हरिणीची दया यायला लागली आणि हरिणीबद्दल, त्या छोट्याशा पिल्लाबद्दल प्रेम उत्पन्न झालं त्या ठिकाणी मनामध्ये. त्या हरिणीच्या पिल्लाला घेऊन आले, त्याला खायला चालू लागले. आता भगवान परमात्म्याचं ध्यान करण्याकरिता आले होते. एका क्षणामध्ये चक्रवर्ती सम्राट होते, पण सगळं काही राज्य सोडून माघारी आले होते, बाहेर आले होते. भगवंताला प्राप्त करण्याकरिता आले होते. पण वासना बघा ना महाराज, एका हरिणीच्या मुळे सापडले. हरिणीच्या त्या ठिकाणी प्रेमामध्ये सापडले, मायापाशामध्ये सापडले. आता हरी 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 म्हणत म्हणत त्याचं कधी हरिण 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 झालं समजलंच नाही. संध्या विसरून गेले, देवाचं नाव विसरून गेले. फक्त रात्रंदिवस त्या हरिणाची चिंता राहायची. महाराज हरिण कुठं गेलं नसेल ना, पशु भक्ष्य हिंस्र पशूंनी त्याला खाल्लं तरी नसेल ना, त्याच्या मागेच धावायचे महाराज. रात्रंदिवस ते चालू झालं. आणि आता तो मनामध्ये, हरिण मनामध्ये आलं, हरिण निघून गेला. आणि महाराज असं म्हणतात, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाति समद्भावम याति नास्तित्र संशय. भगवान परमात्म्याचं नामस्मरण, भगवान परमात्म्याचं ध्यान जर अंतसमयी आपण ज्यावेळेस देह ठेवतो त्या समयी झालं, तर भगवान परमात्म्याच्या परमधामाला आपण प्राप्त करून जाऊ शकतो. पण जर त्या ठिकाणी वासना आपल्या मनामध्ये असली, दुसऱ्या प्राण्याप्रती आपलं त्या ठिकाणी ध्यान झालं, संसारातलं ध्यान झालं, बायको आठवली, मुलगा आठवला, तर महाराज काय होतं, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. या संसारामध्ये परत परत मग जन्म घ्यावा लागतो. मग हरिण हरिण करता करता महाराज आता एके दिवशी काय झालं, ते हरिण आपल्या कळपामध्ये निघून गेलं, राजाला सोडून गेलं. भरत राजा इकडे तिकडे विरहामध्ये विलाप करतोय, कुठे गेलं असेल माझं हरिण, कुठे गेलं असेल माझं हरिण, ते शांत असेल का नाही, ते निवांत असेल का नाही, त्याला काही झालं तरी नसेल ना, कुणी त्याला खाल्लं तरी नसेल ना. आणि अशा प्रकारे विचार करता करता हरिण 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 म्हणता म्हणता त्यांनी आपला देह ठेवला. तपस्या तर भरपूर भगवंताची केली होती, म्हणून पुढचा जन्म मिळाला मनुष्याच्या त्या ठिकाणी हरिणीच्या गर्भामध्ये. जड भरत राजा हरिणी गर्भा गेला. जड भरत राजा हरिणी गर्भा जड भरत राजा जड भरत राजा हरिणी